नमस्कार. मी डॉक्टर संतराम मुंडे, लोकप्रशासन विभाग प्रमुख, संजीवनी महाविद्यालय चापोली. आज आपण या व्हिडिओमध्ये BA तृतीय वर्षाला जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे प्रशासकीय विचार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट. त्यातील जो या वर्षातील जे पेपर आहे प्रशासकीय विचारवंत, त्यातील जो पहिला विचारवंत आहे त्या विचारवंताचं नाव आहे जॉर्ज एल्टन मेयो. जॉर्ज एल्टन मेयो या विचारवंतानं लोकप्रशासनातील विचार त्यांनी मांडलेले आहेत. अशा या विचारवंताची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यातील जॉर्ज एल्टन मेयो यांनी हॉर्टनचा प्रयोग केला आणि या हॉर्टनच्या प्रयोगाला त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. या प्रयोगाने एका दीर्घ कालखंडानंतर आपली विशेष छाप सोडलेली आहे. अशा या प्रयोगाचे श्रेय जाते ते जॉर्ज एल्टन मेयो यांना. औद्योगिक समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयात मेयोचा अभ्यास इतका व्यापक आहे की त्यामुळे त्याला संघटनेच्या मानवी संबंध व्यवस्थेचा जनक असे म्हणतात. अशा या विचारवंताचा जन्म 1880 मध्ये ऑस्ट्रेलियातील एडिलेड या शहरात झाला. 1899 साली त्यांनी एडिलेड विद्यापीठातून तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयात पदवी प्राप्त केली. नोकरीच्या सुद्धा त्याने खूप प्रवासही केला. प्रवासादरम्यान तो एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे पश्चिम आफ्रिकेत गेला. या प्रवासावरून परत आल्यानंतर त्याने छपाईचा व्यवसाय सुरू केला. परंतु लवकरच त्याला येलिन विद्यापीठात मानसशास्त्र शिकवण्यासाठी पाचारण केले गेले. पहिल्या महायुद्धाच्या काळात मनोविकृत झालेल्या लोकांचे मेयोने काळजीपूर्वक चिकित्सा केली. यामुळे त्याला 1919 साली क्वीन्सलँड विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाच्या विभाग प्रमुखपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठात त्याने अनेक विषय शिकवले. त्यामध्ये तर्कशास्त्र, नीतिशास्त्र असे अनेक विषयाचे त्यांनी अध्यापन त्या ठिकाणी केलेलं आहे. काही दिवसानंतर तो अमेरिकेत आला आणि त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ फायनान्स अँड कॉमर्स या पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या संस्थेत अध्यापनाचे कार्य केले व 1926 मध्ये मेयोची नियुक्ती हार्वर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन येथे प्रोफेसर म्हणून झाली. त्यांनी संपूर्ण लक्ष खाजगी औद्योगिक संस्था याच्या अभ्यासावर केंद्रित केले. जीवनभर त्यांनी रॉकेफेलर विद्यापीठ, कार्नेगी फाउंडेशनची आजीवन सहाय्यता मिळत राहिली. 1926 ते 1947 पर्यंत ते हार्वर्ड विद्यापीठामधील प्रोफेसर पदावर कार्यरत राहिले. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी 1926 ते 1947 पर्यंत हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर पदावर कार्य करत असताना या काळाच्या दरम्यान 1927 ते 1932 या काळात त्यांनी वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीच्या हॉर्टन संस्थेत त्यांनी जगप्रसिद्ध हॉर्टनचा प्रयोग केला आणि ते
1947 साली हार्वर्ड विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आणि सप्टेंबर 1947 मध्ये त्यांचे निधन झाले. अशा या विचारवंताची ही पार्श्वभूमी आहे आणि या विचारवंतांनी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही लिखाणसुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि काही महत्त्वपूर्ण लेखाचा आपल्याला उल्लेख करणं आवश्यक वाटतं. त्यामध्ये ग्रंथलेखनामध्ये डेमोक्रेसी अँड फ्रीडम, त्यानंतर दुसरं ह्युमन प्रॉब्लेम्स अँड इंडस्ट्रियल सेंट्रलायझेशन, त्यानंतर द सोशल प्रॉब्लेम ऑफ अँड इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन आणि द पॉलिटिक्स प्रॉब्लेम अँड इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन इत्यादी काही ग्रंथ एल्टन मेमो यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर काही शोध निबंध जे लिहिले आहेत त्या शोधनिबंधाचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करणार आहोत. व्हॉट इज मॉर्टिलिटी, चेंजिंग मेथड्स इन इंडस्ट्री, फायटेड पीपल, सुपरविजन अँड व्हॉट्स मीन्स इत्यादी लेख त्यांनी किंवा शोध निबंध यांनी लिहिलेले आहेत. आता त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो हार्टनचा प्रयोग आहे तर ते हार्टनचा प्रयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यात हार्टनचा प्रयोग त्याला हार्टन एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. त्याला एल्टन मेमो याने हार्टनच्या प्रयोगामुळे व्यापक प्रसिद्धी मिळाली. व्यवस्थापन विचारावर या प्रयोगाचा विशेष प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. मेयोने हा प्रयोग वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीच्या हार्टन संस्थेमध्ये 1927 ते 1932 या काळात केला. या प्रयोगात मानवी संबंधाचा विशेष अभ्यास केला. हा प्रयोग जेव्हा सुरू झाला तेव्हा या कंपनीत 25,000 कामगार कार्यरत होते. या प्रयोगाची वर्गवारी 3 भागात केली. त्यामध्ये टेस्ट रूम अभ्यास, मुलाखत कार्यक्रम आणि द बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन गट अशा 3 गटामध्ये प्रयोगाचं विभाजन केलं. जो पहिला गट आहे तर त्याच्यामध्ये टेस्ट रूम अभ्यास. टेस्ट रूम अभ्यासमध्ये बदलत्या परिस्थितीचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. टेस्ट रूम अभ्यास केला जात होता. हा अभ्यास पूर्णपणे प्रयोगावर आधारलेला होता. यात पुढील प्रयोग केले गेलेले आहेत. नंबर 1, प्रकाशाचा प्रयोग. हा प्रयोग 1924 ते 27 या काळात केला गेला. या प्रयोगाचा मुख्य उद्देश बदलत्या प्रकाश व्यवस्थेचा परिणाम कामगाराच्या उत्पादनावर काय होतो हे पाहणे होता. या प्रयोगादरम्यान कामगार महिलांचे 6 असे 2 गट पाडण्यात आले. दोन्ही गटाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले, पण दोन्ही गटाला सारखेच काम सोपवले गेले. एका गटाला अशा ठिकाणी ठेवले की जिथे प्रकाश व्यवस्था स्थिर होती, तर दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवले की जिथे प्रकाश व्यवस्था सतत बदल केला जात होता. या प्रयोगावरून असे लक्षात आले की दोन्ही गटाचे उत्पादन वाढलेले दिसून आले. या प्रयोगावरून असे लक्षात आले की दोन्ही गटाचे उत्पादन जरी वाढून दिसले असले तरी आश्चर्यकारक त्याच्यात परिणाम दिसून आले. म्हणजेच प्रकाश व्यवस्थेचा बदलाचा व प्रकाश व्यवस्थेचा स्थिर असण्याचा काहीही परिणाम उत्पादनावर पडला नाही. उलट उत्पादन वाढले. यावरून असा निष्कर्ष काढला की उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रकाश व्यवस्था किंवा भौतिक घटकाचे महत्त्व नाही, तर अन्य काही घटकाचे उत्पादनाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम पडतो. त्यानंतर त्यातला दुसरा मुद्दा प्रथम रिले असेंब्ली टेस्ट.
प्रथम रिले असेंबली टेस्ट म्हणजे हा हार्टनच्या प्रयोगांतर्गतचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. त्यामध्ये 1927 ते ऑगस्ट 1932 या कालावधीत हा प्रयोग केला गेला. या प्रयोगात 5 ते 6 मुलींचा एक गट तयार करून वेगवेगळ्या खोल्यात बसवून टेलिफोनमधील छोटे छोटे उपकरणे जोडण्याचे काम देण्यात आले. या मुलीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली. मुलींचे परस्परांमधील स्नेहसंबंध सलोख्याचे राहतील याची काळजी घेण्यात आली. मुलींचे स्वाभाविकपणे कार्य करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यांच्या कार्यपरिस्थितीत वेळोवेळी बदल करण्यात आला. कामाचे तास कमी जास्त केले, सुविधा कमी जास्त प्रमाणात दिल्या. या प्रयोगाचा उद्देश कार्यपरिस्थितीशी व उत्पादन वाढीशी किती प्रभावित करते हे पाहणे या प्रयोगाचे उद्देश होता. या प्रयोगाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये व्यवस्थापनाचा व्यवहार व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य भौतिक परिस्थितीपेक्षा कर्मचाऱ्याच्या कार्यकुशलतेवर अधिक प्रभावी पडतात. दुसरा त्यातला निष्कर्ष आहे की सहकार्यात्मक संबंध व कार्यालयीन स्वातंत्र्य वातावरण उत्पादन वाढीस सहाय्यभूत ठरते. त्यानंतर तिसरा मुद्दा, सामाजिक संबंध व अनौपचारिक संबंध भौतिक वातावरण व वेतनापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. अशा स्वरूपाचे आपल्याला निष्कर्ष या प्रथम रिले असेंबली टेस्ट ट्यूबमध्ये करण्यात आले. ह्या प्रयोगातील जो काही राहिलेला भाग आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.